नमस्कार. आपण ऐकतोय प्राचार्य आठवले अर्थातच परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांनी लिहिलेलं भगवान श्रीकृष्ण एक दर्शन. आज आपण पान क्रमांक 6 सुरुवात करणार आहोत. भगवान श्रीकृष्णांना लोकांनी त्यांच्या सर्व चरित्रासह अत्यंत प्रेमाने भावभक्तीने स्वीकारलेलं आहे. राधाकृष्णांचं प्रेम हा काही थोड्या आक्षेपांचा विषय आहे. रासक्रीडेकडेही काही जण काहीशा कुत्सित दृष्टीने पाहतात, पण 99% अंतःकरणात तरी राधाकृष्णांच्या प्रेमासंबंधी कोणताही विकल्प नाही. उलट भावजगतामध्ये राधेविषयीचा प्रेमादर रुक्मिणीपेक्षा काकणभर अधिकच आहे. राधेश्याम किंवा राधाकृष्ण या युगुल नामाच्या भजन गजरात देहभान विसरून जाणाऱ्या भाविकांची संख्या आश्चर्याने थक्क व्हावी इतकी प्रचंड आहे. सुदूर दक्षिणेकडील त्रिवेंद्रम या नगरीत एका मंदिरात राधेची मूर्ती बसवलेली आहे. श्री चैतन्य महाप्रभूंच्या असंख्य भाविकांकडून राधेचा अवतार मानलं जातं. रासलीलेसंबंधीही तसंच म्हणता येईल. गोपींच्या प्रेमाच्या उत्कटतेचा तो सहज आविष्कार आहे. शब्दरचना शृंगारिक जरी वाटली ना, तरी या शृंगाराला वस्तुतः कामशक्तीचा स्पर्शही नाही आहे. वर पाहता तो व्यभिचार वाटतो, पण शुकाचार्यांसारख्या विरक्तांच्या मुकुटमण्याने मोठ्या प्रेमाने तो वर्णन केलेला आहे. संत महात्म्याने या व्यभिचाराला दिव्य आणि धन्य अशी विशेषणं दिलेली आहेत. श्री ज्ञानेश्वर महाराजांसारख्या सोज्वळ चरित्र असलेल्या योगेश्वरांनी, माऊलीचं अंतःकरण असलेल्या वात्सल्यमूर्ती संत श्रेष्ठांनी भक्तांच्या प्रेमाचं वर्णन करताना तो वल्लभा मी कांतू ऐसा पडिये याच शब्दांनी केलेलं आहे. तेव्हा रासक्रीडेसंबंधी काही विकल्प बाळगण्यापूर्वी श्री शुकाचार्य, ज्ञानेश्वर महाराज आणि इतर संत महात्मे यांची भूमिका विसरून चालणार नाही. भक्तीच्या उत्कटतेची परिभाषा ज्यांना समजत नाही त्यांना तर रासक्रीडेवर आक्षेप घेताच येणार नाही. कारण रासलीला हा प्रसंग गोकुळात घडलेला आहे. त्यावेळी भगवंतांचं वय केवळ 7 ते 8 वर्षाचं आहे आणि हे वर्णन पांचभौतिक देहाला अनुलक्षून नाही आहे. तसंच भागवतातील रासपंचमाध्यायातील शेवटी आलेल्या वर्णनावरून असं स्पष्ट होतं की गोपिका त्यावेळी स्वतःच्याच घरी आपल्या पतींच्या सहवासात होत्या, असा स्पष्ट उल्लेख भागवतकारांनी केलेला आहे. तेव्हा स्वतःला बुद्धिवादी म्हणवणाऱ्यांना तरी रासक्रीडेवर कोणताही आक्षेप घेणं शक्य नाही. गोपी आणि कृष्ण यांचं प्रेम किंवा राधा आणि कृष्ण यांचं प्रेम समाजमान्य स्वरूपाचं नव्हतं, शुद्ध नव्हतं, नीतीला धरूनही नव्हतं, असं महाभारत काळी तरी मानलं जात नव्हतं. कारण द्रौपदीनी सभेमध्ये होणाऱ्या तिच्या विटंबनेतून स्वतःला वाचवावं म्हणून श्रीकृष्णाचा जो धावा केला, त्यात श्रीकृष्णाला गोपीजन प्रिय हे संबोधन दिलेलं आहे. गोपींचं कृष्ण प्रेम अनैतिक आहे असं वाटलं असतं तर स्वतःच्या लज्जा रक्षणासाठी धावून ये असा धावा करीत असताना द्रौपदीनी कृष्णाला गोपीजनप्रिय हे संबोधन वापरलंच नसतं. राजसूय यज्ञाच्या वेळी श्रीकृष्णाला अग्रपूजेचा मान दिला म्हणून संतापलेल्या मत्सरी शिशुपालाने कृष्णाची नाना प्रकारे निंदा केली आहे. त्याचे गोकुळातलं बालपण लक्षात घेऊन त्याला गवळी म्हणून तिरस्कारलेलं आहे. गोपींचं कृष्णावरील प्रेम वासनामय असतं तर शिशुपालाने त्याचा लाभ घेऊन तसा उल्लेख करून कृष्णाची अधिकच निंदा केली असती. पण शिशुपालाने कोणत्याही संदर्भात या गोपी प्रेमाचा उल्लेख केलेला नाही आहे. तेव्हा हे प्रेम वरवर वर्णनाने वाटतं तसं नीतीला सोडून नव्हतं. तसं गृहीत धरून परीक्षितानेही शुकाचार्यांना प्रत्यक्षपणे शंका विचारलेली आहे. शुकाचार्यांनी त्याचं उत्तर निराळ्या रीतीने दिलेलं आहे. ते वैद्य सांगतो ते खावं, वैद्य खातो ते खाऊ नये या स्वरूपाचं आहे. त्यालाही एका दृष्टीने महत्त्वच आहे, पण त्याविषयीचं विवेचन करायचं ठरवलं तर फार विस्तार करावा लागेल. परीक्षितेने विचारलेल्या शंकेमुळे श्रद्धाहीनांना संशय घेण्याचा वाव राहिला नाही, हे मात्र खरं आहे. जाता
भागवतात राधेचा उल्लेखच नाही आहे. त्यामुळे राधा ही कोणी ऐतिहासिक व्यक्ती नाही असंही मत काही विद्वज्जनांनी मांडलेलं आहे. पण ते योग्य नाही आहे. राधा हे नाव भागवतात असलेलं किंवा आलेलं नसलं तरी ते ज्या स्वरूपाच्या व्यक्तिमत्वाचं संभवतं त्याला साजेच्या व्यक्तींचा गोपी या साधारण नावाने केलेला उल्लेख मात्र भागवतात आहे. तदनुकूल अशी एक घटनाही तिथे सांगितलेली आहे. तेव्हा राधा ही व्यक्ती काल्पनिक आहे हे म्हणणंही योग्य नाही. राधेचं नाव पद्मपुराणात तर स्पष्टपणे आलेलं आहे. एकेका घटनेचा एकेका अंगाचा जर विचार केला तर त्यात वरवर पाहता विसंगती जाणवते हे खरं, पण महापुरुषांची दिव्योदात्त चरित्र अशी उथळपणे पाहून चालत नाहीत. श्रीकृष्णासंबंधी ही तेच लक्षात ठेवलं पाहिजे. भगवान श्रीकृष्णाने संगती, विसंगती, स्वैरता, सन्निती याचा उपयोग आपल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी साधन म्हणून केलेलं आहे. हे उद्दिष्ट स्वार्थ साधनेचं नाही आहे, ते सर्वांच्या कल्याणाचं, सर्वांच्या हिताचं, सर्वांच्या मांगल्याचं आहे. आपल्या भक्तांच्यासाठी श्रीकृष्णांनी सगळ्या मर्यादांचं उल्लंघन केलेलं आहे. धर्माची संस्थापना करण्यासाठी राजकारणं अत्यशा दक्षतेने आणि चातुर्याने केलेली आहेत की ज्यामुळे सज्जनांच्या सौजन्याचा लाभ घेऊन दुर्जन विजयाचा उन्माद मिळवू शकणार नाहीत. असामान्य कर्तृत्वाचं अद्भुत चमत्कार श्रीकृष्णाने वेळोवेळी अशा काही कौशल्याने दाखवले आहेत की त्याच्या संबंधात जे जे काही बोलावं ते शोभूनच दिसतं, गौरवाचंच ठरतं. एक विशिष्ट राजकारण साधण्याच्या हेतूने भगवान एकदा ज्या जरासंधाचा पराभव त्यांनी अनेक वेळा केला होता त्याला चुकवण्यासाठी मथुरेहून द्वारकेला पळून आले. पण त्यामुळे प्राप्त झालेलं रणछोड हे नाव देखील कौतुकाने स्तुतिवाचक होऊन भक्तजनांना प्रिय झालं. डाकोर येथील श्रीकृष्णाचं मंदिर रणछोड भगवंतांचं मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. आमच्या तीर्थरूपदादांनीही म्हणजे श्री दासगणू महाराजांनीही एका भजनात श्रीकृष्णाचा उल्लेख सुण अर्जी रणछोड रे, सुण स्वामी न रणछोड असाच केलेला आहे. यात प्रेमभाव आहे, आदरयुक्त भीती आहे, इथे विनोद नाही आहे आणि कुत्सितपणा तर बिलकुल नाही आहे. व्हॅलेंटाईन चिरोलने लोकमान्य टिळकांची अवहेलना करण्याच्या दृष्टीने त्यांना भारतीय असंतोषाचे जनक, फादर ऑफ द इंडियन अनरेस्ट असं म्हटलेलं आहे. पण ते त्यावेळच्या परिस्थितीला अनुसरून टिळकांनी केलेल्या कर्तृत्वाचं यथायोग्य मूल्यमापन करणारं गौरवास्पद विशेषण ठरले. श्रीकृष्णांच्या चरित्रातील प्रसंगांना उद्देशून जे काही म्हणावं ते कसं भूषणाचं ठरतं हे लक्षात आणून देण्यासाठी मी हे उदाहरण सांगितलेलं आहे. श्रीकृष्ण भारतवर्षात अवतीर्ण झाले, त्याला सहस्त्रावधी वर्ष लोटली, पण त्यांच्या या लोकप्रियतेमध्ये यत्किंचितही घट झालेली नाही आहे. उलट महानदीच्या प्रवाहाप्रमाणे ती लोकप्रियता अधिकाधिक वाढतेच आहे. आता ते तिने देशाच्या सर्व सीमा ओलांडून परदेशातील जनतेलाही प्रभावित करण्यास आरंभ केलेला आहे. ज्याने जनतेच्या हृदय सिंहासनावर आपलं साम्राज्य अखंडपणे प्रस्थापित केलेलं आहे तो भगवान श्रीकृष्ण आहे तरी कसा. त्याचं अधिराज्य जनमानसावर इतक्या आश्चर्यकारक रीतीने कशामुळे टिकून राहिलेलं आहे हे सर्वांगाने जाणून घेणं अत्यंत इष्ट आहे. आपल्या सर्वांगीण प्रगतीचा, विकासाचा, उन्नतीचा मार्ग त्यामुळे स्पष्ट होणार आहे. प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने तोंड देत इष्ट त्या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणाही त्यामुळे आपल्याला लाभणार आहे. श्रीकृष्णाचं चरित्र अनेकांनी गायलेलं आहे. भक्तांनी गोपीजनप्रिय गोकुलानंदनवर्धन नंदनवन श्रीकृष्णाचं वर्णन करण्यात आपल्या प्रतिभेचे सारं वैशिष्ट्य प्रकटही केलं आहे. तिथे शब्दसंपत्ती वेचण्यात धन्यता मानलेली आहे. आपल्याकडे एक संप्रदाय असाही आहे की तो बालकृष्णाला आपलं आराध्य दैवत मानतो. गोकुळातील श्रीकृष्णाची बाललीला गाण्यातच त्यांना धन्यता वाटते. इतकंच नाही तर कधीकधी श्रीकृष्ण गोकुळाच्या बाहेर पडला आणि बिघडला असंही तिथे विनोदाने म्हटलं जातं. भक्तांच्या रक्षणासाठी श्रीकृष्ण अत्यंत तत्पर असतात. हे गोकुळात घडलेल्या दावानलाचं प्राशन गोवर्धन उद्धारण या प्रसंगातून भक्तिप्रेमाने सविस्तरपणे वर्णनलंच केलं आहे. द्यूतप्रसंगी अधमांच्या पाशात सापडलेल्या
द्रौपदीच्या लज्जा रक्षणासाठी श्रीकृष्णाने अनंत वस्त्र पुरवली. ती ओढता ओढता दुःशासन थकून कोसळला. ही कथाही हरिदासांनी कीर्तनसमयी वारंवार गायलेली आहे. द्रौपदीच्या थाळीला चिकटलेलं भाजीचं पान खाऊन शीघ्रकोपी दुर्वासांच्या भयातून द्रौपदीला आणि पांडवांना श्रीकृष्णाने सोडवलं आहे. ही कथाही सर्वांना ठाऊक आहे. दुष्ट अश्वत्थाम्याने उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग करून पांडवांचा निर्वंश करण्याचं मानवजातीला लाज आणणारं अधम कृत्य श्रीकृष्णाने प्रतिज्ञापूर्वक विफल केलं आहे आणि परीक्षितीला जिवंत ठेवलेलं आहे. हे आख्यानही प्रसिद्धच आहे. गीतेच्या माध्यमातून तत्त्वज्ञानी श्रीकृष्णही थोर थोर महाभागांनी, विद्वानांनी, पंडितांनी शिरोधार्थ मानलेला आहे. ज्यांची मतं परस्परांपेक्षा वेगळी आहेत, एकमेकांच्या विरोधी आहेत, अशा श्री शंकराचार्य, श्री रामानुज, श्री वल्लभ, श्री मध्वाचार्य, श्री निंबार्कर आणि अलीकडचे श्री लोकमान्य टिळक, महात्मा गांधी अशा तत्त्ववेत्यांनी आपल्या सिद्धांताच्या प्रस्थापनेसाठी श्रीकृष्णाने सांगितलेल्याच गीतेचा आधार घेतलेला आहे. महात्मा गांधीचे हे कोणी तत्त्वज्ञान पंडित म्हणून प्रसिद्ध नाही आहेत, तर ते एक राजकारणी नेते होते. आपल्या मताचा प्रचार करून लोकांना प्रभावित करण्याचं कौशल्यही त्यांच्याकडे होतं. ग्रामसुधारणा, हरिजनोद्धार, विकेंद्रीकरणाचं अर्थशास्त्र, साध्या राहणीचा पुरस्कार, जीवनात संयमाला महत्त्व देणे इत्यादी विषयांसंबंधी गांधीजींचे विचार अत्यंत उपयुक्त आणि समाजाच्या दृष्टीने हितकारक असेच होते. गांधीवादी म्हणवणाऱ्या आपल्या शासनाने मात्र गांधीजींचे हे विचार कार्यवाहीत आणण्याचे थोडेही प्रयत्न केले नाहीत. उलट गांधीवादाचं कुंकू कपाळी लावणारे राज्यकर्ते स्वार्थी, विलासी, सत्तालोलूप आणि भ्रष्ट असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. असो, गांधीजींचं ग्रामसुधारणाधी विचार चांगले असले तरी त्यांचं तत्त्वज्ञान म्हणून जे काही होतं ते भोंगळ होतं. असो, त्यांची सत्यनिष्ठा हिंदुस्थानचे तुकडे उडाल्याने असत्यच ठरली. त्यांची अहिंसा आंधळी आणि पक्षपाती होती. त्यांनी अहिंसेचा उपदेश केवळ हिंदूंना केला. मुसलमानांच्या क्रूर, आक्रमक आणि अत्याचारी वर्तनाकडे त्यांनी डोळे झाकच केली. इतकंच नाही तर दोन्ही पक्ष अहिंसक असतील तर अहिंसेची कसोटी लागणार नाही. दुष्ट हिंसकापुढे जो आपली अहिंसा टिकवून ठेवतो, पळून न जाता धैर्याने हातही न उचलता उभा राहतो, प्रतिकाराची थोडीही भावना मनात न आणता आपलं बलिदान करण्यास सज्ज असतो, तोच खराखुरा अहिंसक आहे. अशा अर्थाचं विकृत प्रतिपादन करून त्यांनी अल्पसंख्याकांच्या दुष्ट हिंसकतेला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहनच दिलं. त्यामुळे हिंदुस्थानची आणि हिंदू समाजाची जी परिमित हानी झालेली आहे ती कधीही आणि कशानेही भरून निघणार आहे हे एका परमेश्वरालाच ठाऊक आहे. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की दुष्टांच्या विनाशासाठी अवतार घेतलेल्या श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्धाला प्रवृत्त करण्यासाठी सांगितलेली तस्मात् युद्धस्व भारत हे जणू पालुपद असलेली, धर्मस्थापनेसाठी कर्तव्यनिष्ठेने, निस्वार्थी भावनेने सर्व लोकांची हत्या करण्याचा जरी प्रसंग आला तरी ती हत्या नाही आहे. हत्यारा हत्या म्हणून करणारा म्हणून दोषीही नाही, असं स्पष्ट आश्वासन देणारी गीता गांधीजींनी आदरणीय मानली आणि आपल्या विचारांना पोषक असा अनासक्ती योग गीतेच्या आधारे सिद्ध करण्याचा प्रयत्नही केला. देशासाठी सर्वस्वाचा त्याग करून अपार कष्ट सोसणारे असे जे शस्त्राचारी क्रांतिकारक, त्यापैकी अनेकांनी मृत्यूला आलिंगन देताना भगवद्गीता हृदयाशी धरून फाशी एखाद्या वनमालेप्रमाणे स्वीकारली आहे. भक्तांचा श्रीकृष्ण, तत्त्वज्ञानी श्रीकृष्ण, योगेश्वर श्रीकृष्ण, सर्वस्वाच्या त्यागाची प्रेरणा देणारा श्रीकृष्ण, कर्माची यथार्थ मीमांसा करणारा श्रीकृष्ण, कर्तव्याचं योग्य प्रबोधन करणारा श्रीकृष्ण, हे जसे श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्वाचे तेजस्वी असे अनेक पैलू आहेत, त्याचप्रमाणे धर्मस्थापनेसाठी, सज्जनांच्या रक्षणासाठी प्रत्येक प्रसंगी अत्यंत सावध राहणारा, चातुर्याने कौशल्याने निर्णय घेणारा आणि दुष्ट नराधमांच्या केवळ स्वार्थीपणाने प्रेरित झालेल्या आशा आकांक्षावर
त्या दिशेने घडणाऱ्या प्रयत्नांवर पाणी ओतूनच त्यांच्या पदरी अपयश बांधणारा राजकारणी श्रीकृष्ण हेही श्रीकृष्णाच्या दिव्योदात्त व्यक्तिमत्वाचं एक दैदिप्यमान अंग आहे. महाभारतामध्ये श्रीकृष्णाच्या या वैशिष्ट्याची ओळख पटवणाऱ्या अनेक घटना वर्णन केलेल्या आहेत. श्रीकृष्णांचं हेच राष्ट्र संरक्षक, समाजोद्धारक वैशिष्ट्य आपण यापुढे यथामती मांडावं अशी माझी इच्छा आहे. आपलं हे राष्ट्र, आपला हा हिंदुस्थान सध्या तरी अत्यंत बिकट परिस्थितीत आहे. पंजाब आणि त्याहीपेक्षा काश्मीरचे प्रश्न अत्यंत भयानक स्वरूपात उभे राहिलेले आहेत. आसाम आणि पूर्वोत्तर सीमेवरचे प्रदेश त्याच मार्गाने चाललेले आहेत. दक्षिणेकडे तमिळनाडूत विभक्ततेची चळवळ आकार घेईल की काय असं भय वाटू लागलेलं आहे. शासन अविवेकी आणि भ्रष्ट आहे. ते भूतकालातून काही शिकत नाही, वर्तमान सांभाळू शकत नाही. त्यामुळे भविष्य काळात काय वाढून ठेवलेलं आहे याचं यथार्थ आकलन विचारवंतांनाही करता येत नाही आहे. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी.